श्री शिवलीलामृत या ग्रंथाचा विस्तार खूप मोठा आहे. संपूर्ण ग्रंथ वाचन जर शक्य नसेल तर किमान 11वा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे पारायण केल्याने 11 रुद्र केल्याचे पुण्य प्राप्त होते. श्री शिवलीलामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव भाऊ. अथवा षोडश षोडश दंडीदान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असा द्वादश द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधिजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. 6 6 करणी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्यविशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एकाये काश्मीर देशीचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परमचतुर पंडित, प्रजादायद भूसर. धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार. आमात्य थोर तोची, सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी. पूर्वदत्ते ऐसे लाधिले कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता समाक्षीळ शास्त्रज्ञ सूरस फार. विशेष सुकृते लाहिजे, श्रोताच प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर सुकृती प्राप्त होय, असो तो भद्रसेना आणि प्रधान. भूत करिता अनुष्ठान, दोघासी झाले नंदन. शिवभक्त उपजताची, राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मक तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम. सावधान शिवध्यानी, बाळे होनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिक संगे ध्रुवा मंगळ. त्याची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार. लेविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेविती, तव ते बाळ दोघे जण. सर्वालंकार उपाधी टाकून, करती रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत. श्रवण करती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य. पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करती राव प्रदान. यास कानावडे वस्त्रभूषण, करती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषणे लेविती, ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता भूत. परितेन सांडती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त. म्हणती करावे काय आता, तो उगवला सुकृत मित्र. घरासी आला पराशर, सवे वेष्टीचे ऋषीचे भारे. अपरे सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस शस्त्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार. तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र. जाळले सत्र करून या, जन्मजय सर्पसत्र केले. ते आस्तिकेमध्येच राहविले, पराशरासी पुलस्तिले प्रार्थिले. मग वाचले रामनादिक, विरंचिस दटावून क्षणमात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे. वादी जर्जर पै केले, ती सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ. बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांगन मुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे. नावडते वस्त्रालंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजयानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती, हे आमासे गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी,
नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृतीस पाहुनी स्कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखतीचे आणि अपार, भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्नप्रयंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्य भरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहर्षी खिल्लारे भूत, वाजी गजघरी भोवसे. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन एकता किन्नळ, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविते मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वेश्या सोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशीळ उदार भूत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक म्हणे जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटे लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. एके भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळले प्रीती करून. त्याच्या गळा कपाळी बांधून, रुद्राक्ष बांधून. नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार. तेथे शिवलिंग स्थापले सुंदर, कुकुट मर्कट त्यासमोर. तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण. तेही ऐकते दोघे जण, सेवेची महानंदा करी गायन. नृत्य करी शिवापुढे, महानंदा त्याशी सोडून. नृत्य करवी कौतुके करून, त्याच्या गळा कपाळी जाण. विभूती चर्ची स्वहस्ते, एव तिच्या संगती करून. त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पाहावया लागून. सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरला. महानंदेच्या सदनाला, त्याचे स्वरूप देखून ती अबला. तन्मय झाली ते धवा, पूजा करुणी स्वहस्तकी. त्यास बैसविले रत्नवंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी. कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन. म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण. मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून. तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊन आनंद घन. नेम करो तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण. मिही 32 लक्षिणी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण. दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले. सवीचे त्याने दिव्यलिंग काढले, सूर्यप्रभेऊन आगळे. तेजवर्णिले नवजाई, लिंग देखुनी ते वेळी. महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी. म्हणून वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी. कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी. लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण. भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे, एरेनी अवश्य म्हणून. ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करिता शयन. रत्नखचित वंचकी, तिचे कैसे आहे सत्व. धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून. नृत्यशाळेस लागला अग्न, जन धावो लागले चहूकडून. एकची हाक झाली, 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव्वाता अजमज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून. कुकुट मर्कट दिले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रति ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी एकोन, वक्षस्थळ घेत वडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागरे बोले वचन. नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण. लिंगा कारणे तुझ करी, मग त्रिचरण चेतविला. आकाशपंथे जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला. समीप आला कुंडाच्या, अतिलाघवी उमारंग. तो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा. कोश संवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन,
हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उद्याचळी. तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकटी पाळे भक्ता ते माथा जतांचा भार. तृते नेत्री वैश्वागर. शिरी झुळझुळ वाहे नीर. अभयंकर महाजोगी. चंद्रकलास्तयांचे शिरी. नीलकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी. गजचर्म पांघुरला. नेसला से व्याघ्रांबर. गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर. दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित. तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेशी झेलूनी धरित. हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धारून. विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत. महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुनी त्वरित. नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी. जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी. भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख. मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक. अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सूर तरुंची वने अपारे. सुरभींची भोवत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे. भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसणता बोलती शिवदास. तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस. पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे कुमर दोघे निशेष. कुकुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण. भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून. सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावतील बहुतास. उधरतील तुम्हाते. आमात्य सहित भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतकुनी मी धन्य. सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढते. हे राज्य किती वर्ष करती. आयुष्य प्रमाण किती. सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवच. एवढाच पुत्र अमास. परमप्रिय कर राजस. प्राणाहून आवडे भाऊ. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण. सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख. परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक. दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन. ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून. विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन. बोलावयान करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती दानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी. मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यसहितच त्या स्थानी. दुःखाग्नीत गेले अहोळुनी. अंतपुरी सकळ कामिनी. आकांत करती आक्रोशे. करुनिया हाहाकार. वक्षस्थळ फिटी नृपवर. मग रायासी पराशर. सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर. एक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र. शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार. केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुरण जागर. अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य. तेथोनी झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत. स्वेच्छे करून या राहिले. सत्वांशी निर्मिला पीतवसन. राजांचे सृष्टी करिता दृढीन. तमांचे रुद्र परिपूर्ण. सर्व स्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण. एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून. 4 वेद उपदेशिले. 4 वेदाचे सार पूर्ण. तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान. भुवनत्रयी सेना. बहुत करी हा जतन. त्याहुनी आनिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय एकती पडती. त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलध्वव एकांती. सप्तपुत्र सांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषीपासूनी. भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान. त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण. त्याचे दर्शने तीर्थे पाहून. स्वर्गीचे देव दर्शन. त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन. याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण. किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार. ओस पडले भानुपुत्र नगर. पाशे सोडून यमकिंकर. रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागे पुसून. अभक्ती कृती निर्मिली दारुण. तिने कुतर्क भेदी लक्षून. त्याच्या हृदयी संचरली द्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस. महानरकी पडले सदा.
यम सांगे दूता प्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा, शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौन, ऐसे म्हणती जे तया लागून, आणोनी नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्याशी, वृद्धी होय निर्धारे, या करीती भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावताने करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय सात, अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी, नित्यधा सहस्त्र अवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदिन, राये धरले दृढ चरण, सदद होऊनी बोलत, सकल ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी, तरी त्वा आचर्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणि सांगसी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी, मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्याची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासूनी जे आले, परदरा आणि पराधन, ज्यास वमनाहुनी नीचपूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण, दृष्टपती ग्रहण घेती, जे शापानुग्रह सामर्थ्ये चालून देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बसला व्यासपिता घेऊन, सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रुणे स्थापिले, स्वधरणीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनेले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडले, शास्त्र संख्ये झाले दिवस, 7वे दिवशी मध्याने आला चंडाश, मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला, एक मुहूर्त निचेष्टित, चलन वरण राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देती नाभिकारा, रुद्रोद्योग शिंपून सावधान केला राजनंदन, त्यासी पुस्ती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी सेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खदिरंगासारिखे, तो मज घेऊन जात असता, चौथे पुरुष धावून आले तत्वता, पंचवजन दशभुज त्याची सम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तेजे जैसे गभस्ती, दिगंत सहारती, भस्मांगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊनी, मज सोडविले तोडणी बंधन, त्या काळ पुरुषाशी धरून, करीत ताडण गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रुनेत्रे आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबळा लोळे, शिवनाम गरजत ते वेळे, देव सुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर, मुखद्वयाची महासुसर, मृदंगवाद्ये गर्जती, अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भुंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना भडकती भेरी, नादनमाये सौन भोदरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीत असे, षडश अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत, आणून अर्पी ब्राह्मणासी, दक्षिण लागे भांडारे, मुक्त केले राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भराये कसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची एकली मात, धनभार झाला भूत, म्हणून सांडती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षदा, विजय कल्याण हो तुझी असुता, ऐसा हाती आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावर सुधनी, की क्षोतत पडले मृडानी, रमणलिंगार्चिजे, की निदैवास सापडे चिंतामणी, शुधिता पुढे शिराब्दिये धावुनी, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान्नपादी कया धुहृदय रत्न, शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वाते, तो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ, ज्यासी चतुर्दश विद्या करतलामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमल भवानी मोडोनी, पुनसृष्टी करणार मागोतनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडित शुक्रांतिका, तो नारद देखोनी ते क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंतनी घे अग्नी, दाक्षिणाग्नी गारिपत्य हवनी, उभे ठाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रदानासहित भद्रसेन, धावोनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले, दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचारी पूजला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन,
कितीही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणास ते वेळा. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला. शिवसूत एका ते तो कोणाच्या आज्ञे करून, आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चय तो सर्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लांघुनी तत्वता. कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह. गंडांतर थोर होते ते मत पुण्य निरसुनी सहज. 10 सहस्र वर्ष करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज. स्वप्रादे कष्टी भो मग उभा ठाकुनी कृतांत. कर जोडुनी स्थवन करीत, हे अपर्णाधो ही मनज माता. अपराध न कळता घडला हा, ऐसे नारदे सांगते ते क्षणी. राये पायावर घातली लोळणी, अनेक सहस्र रुद्र करुणी. महोत्सव करीत असे शतरुद्र करिता विशेष. शतायुष्य होतो तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष. तो शिवरूप याची देही, तो तेथेची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती भोवत, असो यावरी ब्रह्मसुत. अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन. राये शतपद्म धन देऊन, तो शिविला गुरु संपूर्ण. ऋषी सहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान जे पडती. त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळ न बाधे अंती. वंदोनी नेती शिवपदा, दशशतक पिला दान. एकता पडता घडे पुण्य, केले असेल भक्षण. सूरपान ब्रह्महत्या, एव महापाप पर्वत तत्वता. भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता. गंडांतर दूर होती यावरी कलियुगी निशेष. शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहन लोकास. अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन. सुधर्मपुत्रास राज्य देऊन, युवराज तारका लागून. देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत राव जाना. जाता झाला तपोवना, शिवानुष्ठान रुद्राध्याना. करिता महारुद्र तोषला, विमानी बैसवनी त्वरित. राव प्रधान नेले निर्वित, विधिलोक वैकुंठी वास भवत. स्वेच्छे करुणी राहिले, शेवटी शिवपदासी पावून. राहिले शिवरूपे होऊन, हा 11वा अध्याय जाण. स्वरूप 11 रुद्राचे, हा अध्याय करिता श्रवण. 11 रुद्र समाधान, की हा कल्पध्रुव संपूर्ण. इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान. त्यान बाधी ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण. न बाधीच सर्वथाही, येथे जो मानील अविश्वास. तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदी तो चांडाळ निशेष. त्याचा विटाळ न व्हावा, त्यास प्रसवनी वांझ झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता. महापातक जाणीजे, ते आपल्या घरास न आणावे. आपण त्याच्या सदनासनी जावे, ते जावे जीवे भावे. जेवी सुसिळे हिंसक ग्रह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना, असो सर्वभावे निश्चित. अखंड पावे शिवलीलामृत, हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान. तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन. ब्रह्मानंद प्रकटेल, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद. अभंगड विठे कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड. 11 गोड हा, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव हर.